कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये काय काय घडतंय याकडे देखील आपलं लक्ष असेलच। आणि आता पुढची बातमी पाहूयात। संजय राऊत यांनी फडणवीसांना एक पत्र लिहिलंय। पत्रकार वारिसेंच्या मृत्यू प्रकरणी हे पत्र असून पत्रकार मृत्यू प्रकरण हे गांभीर्याने घ्या। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केलाय संजय राऊतांनी आणि राज्यामध्ये सध्या काय सुरू आहे असा सवाल संजय राऊतांनी पत्राच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना विचारलाय। पत्रकार वारिसे यांच्या मृत्यू प्रकरणी आणि त्याची दखल घेऊन संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहिलेलं आहे। पत्रकार मृत्यू प्रकरण हे गांभीर्याने घ्या। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं देखील त्यांनी नमूद केलंय। राज्यामध्ये सध्या काय सुरू आहे असा सवाल एक पत्र लिहून संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना विचारलाय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पत्रकार वारिसे यांचा अपघाती मृत्यू झाला आणि या प्रकरणात नेमकं चाललंय तरी काय आणि हेच ते पत्र आहे जे संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लिहिलेलं आहे। आणि यामध्ये पत्रकाराच्या मृत्यू प्रकरणाची दखल गांभीर्याने घ्या असं आवाहन राऊतांनी केलंय। आमच्या प्रतिनिधी नयन कारेकर आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेत। नयन, राऊतांचं हे पत्र फडणवीसांना काय त्यांनी म्हटलंय सविस्तर सांगा। नक्कीच आपण बघू शकतो की काही दिवसापूर्वीच पत्रकार वारिसे जे आहे ते कोकणात जो रिफायनरीचा प्रोजेक्ट आहे त्याच्या विरोधात सातत्याने आवाज उठवत होते आणि त्यांना अनेक धमक्या सुद्धा येत होते आणि त्याच्यानंतरच त्यांचा मृत्यू झालेला आहे। त्यांच्या मृत्यूपत्र अजूनही अद्याप उलगडा झालेला नाहीये की तो कोणी केले आणि कसा झाला आहे। परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा जो संशयास्पद मृत्यू आहे त्यामुळे राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला आहे। जर का जनतेच्या प्रश्नांवर कोण आवाज उठवत असेल तर त्यांची हत्या होत आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती संजय राऊतांनी पत्र लिहिलं आहे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांना की या सगळ्या प्रकरणात तुम्ही जातीने लक्ष घाला। तसंच आपण बघू शकतो की सध्या महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कोयता गँग सुद्धा सक्रिय झालेली आहे। त्याच्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तर एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीसांनी जातीने लक्ष घालून या सगळ्यावरती तोडगा काढावा अशी मागणी संजय राऊत यांनी आपल्या पत्रातून केली आहे फडणवीसांकडे। जी नयन, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। हेच ते पत्र आहे संजय राऊतांचं ज्यामध्ये त्यांनी अनेक मुद्दे नमूद केलेले आहेत। राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आणि हे पत्र त्यांनी फडणवीसांना लिहिलंय। राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख हे तब्बल 2 वर्षांनंतर आज नागपुरात जात आहेत। तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नागपुरात त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते सुद्धा उत्सुक आहेत। अनिल देशमुख यांच्या नागपुरातल्या बंगल्याची सजावट सध्या सुरू आहे। बंगल्यावरती लाइटिंग केले जात असून पेंटिंगचं सुद्धा काम सुरू आहे। शिवाय त्यांच्या घरी कार्यकर्त्यांची वर्दळ सुद्धा वाढली आहे। आज राष्ट्रवादीची नागपुरात बाईक रॅली आहे। अनिल देशमुख नागपुरात येत आहेत आणि हाच आमच्यासाठी दिवाळी दसरा आहे अशी कार्यकर्त्यांची भावना आहे। अनिल देशमुख हे तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर आज प्रथमच नागपुरात जात आहेत आणि म्हणूनच त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली आहे। तिथे त्यांच्या घराला अगदी पेंटिंग सुद्धा केलं जात आहे, लाइटिंग केले जात आहे आणि अनिल देशमुख यांच्या नागपुरातल्या स्वागताची त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जंगी तयारी केली जाते। अनिल देशमुख यांच्या नागपुरात स्वागतासाठी कार्यकर्ते सज्ज आहेत, उत्सुक आहेत। आज दुपारी जेलमधून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच नागपुरात येत आहेत अनिल देशमुख।